मुलींना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना 15 मुलींना जॉब मिळाला आहे. वेळ पूर्ण झाल्यामुळे आता मी इतर गोष्टींवर प्रकाश टाकत नाही. धन्यवाद. आपल्या सत्राला ठराविक काळाची मर्यादा आहे आणि आपला आजचा विषय आहे जलसंधारण. मला असं वाटतं त्या विषयावर, जलसंधारणाच्या विषयावर समस्या आणि उपाययोजना आणि होणारे परिणाम या तीनच गोष्टीवर शास्त्रशुद्ध जे काही मार्गदर्शन असेल ते झालं तर आपल्याला त्या वेळेमध्ये सगळ्या वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकता येईल. यानंतर धन्यवाद रवींद्रजी जोशी. यानंतर चौरास पट्टा भूजल पुनर्भरण कार्य पूर्व विदर्भामध्ये श्री चन्ने साहेब वरिष्ठ भूवैज्ञानिक आपल्यासमोर हा विषय मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि इतर उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना विदर्भातले बहुतेक सगळे लोक असल्यामुळे भंडारा जिल्हा हा बहुतेक सगळ्यांना परिचित आहे. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये एक गोसी प्रकल्प नावाचं एक धरण आहे. त्या गोसी प्रकल्पाच्या धरणामुळे त्याचे काय दुष्परिणाम झालेले आहे तर त्या ठिकाणी चौरास पट्टा म्हणून एक भाग आहे. पवनी आणि लाखांदूर या 2 तालुक्यातले जवळपास 60 गावं आहेत आणि या 60 गावं जे आहे हा सुजलाम सुफलाम भाग म्हणून एका काळामध्ये प्रसिद्ध होता. पण त्या धरणाच्या बांधकामामुळे जे काही परिस्थिती निर्माण झाली त्याचे दुष्परिणाम काय झाले हे मी माझ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे देखील मी या माध्यमातून सांगणार आहे. तरी कृपया आपण ते बघावे. हा भंडारा जिल्हा आहे आणि भंडारा जिल्ह्यामधले उजव्या साईडला जे चित्र आहे ते चौरास पट्ट्याचं आहे. त्याच्यामध्ये 60 गावं आहे. इथे पिवळी माती आणि त्याच्या खाली रेती 40 फुटाच्या खाली रेती लागते असा हा प्रदेश आहे आणि सपाट भाग असल्यामुळे या भागाला चौरास पट्टा म्हणतात. आपण उपग्रहाचं वरून जे चित्र घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक पर्टिक्युलर भाग जो आहे तो तुम्हाला असा डार्क दिसतो. तो चौरास पट्टा आहे. त्याच्या खालून वैनगंगा नदी वाहते आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला हे जे उजवं चित्र दिसलं त्याचाच हा उपग्रहाचा चित्राद्वारे आपण आता चौरास पट्टा बघतो आहे. या चौरास पट्ट्यामध्ये जे धरण आहे ते धरण आपण एक पिवळं टिंब दिसून आलेलं आहे ते तिथे तो धरणाची भिंत आहे आणि तिथून चौरास पट्ट्याचा एक जुना गुप्तगंगा होती ती गुप्तगंगा वाहत असताना त्याच्यातून संपूर्णपणे भूजलाचं पुनर्भरण या संपूर्ण चौरास पट्ट्याला होत होतं. पण धरण बांधताना काही या गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टी इरिगेशन डिपार्टमेंटला धरण बांधताना कराव्या लागल्या आणि ती धरणाची भिंत बांधताना कॉन्क्रीटने ती सील करण्यात आल्यामुळे हा जो पुनर्भरणाचा हा जो मार्ग होता तो ब्लॉक झाला आणि ही जी गुप्तगंगा होती ही पूर्णपणे नष्ट झाली. त्याचे दुष्परिणाम असे झाले की पाण्याची पातळी ही खाली खाली जायला लागली आणि ज्या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे 1985 पासून 95पर्यंत 3 पिकं ज्या भागात होत होते आणि 24 तास ज्या ठिकाणी मोटर चालत होत्या त्या ठिकाणी आता एक पिकाला देखील खूप कष्ट घ्यावे लागतात आणि पाऊस जर पडला नाही व्यवस्थित तर पहिलं पीक म्हणजे खरीपाचं पीक देखील बरोबर होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याच्याकरता आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगणार आहे. तर या ठिकाणी जो भूगर्भाचा भाग आहे त्या ठिकाणी पिवळा भाग जो वरचा दिसून राहिला हा मातीचा आहे आणि निळा भाग जो दिसून राहिला हा रेतीचा आहे पट्टा. हा पूर्णपणे पाण्याने संपृक्त जेव्हा राहत होता तेव्हा भरपूर पाणी राहायचं आणि त्याच्याखाली लाल जो आहे हा खडकाचा भाग आहे. हा साधारण 80-90-100 फुटावर त्या ठिकाणी लागतो. तर इथे परिस्थिती जी होती अशी 85च्या पूर्वी ती काय होती तो संपूर्णपणे रेतीचा पट्टा पूर्ण भरून जायचा या गुप्तगंगेमुळे. परंतु नंतर धरण झाल्यानंतर हा पट्टा हळूहळू कमी भरायला लागला आणि आज 9 ते 10 मीटर म्हणजे 30 फुटापैकी फक्त 3 ते 4 फूट हा फक्त भरायला लागलेला आहे.
त्याच्यामुळे मोटरी कुठल्याही चालत नाही. लोक तिथे फिल्टर घेऊन आले तरी फिल्टरला पाणी लागत नाही. अशी एक वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथे ज्या विहिरी होत्या त्या पहिले किती होत्या आणि आता किती वाढल्या याचा इथे ताळेबंद दिलेला आहे. आता 2016मध्ये 2850 विहिरी त्या एका वॉटरशेडमध्ये आहे आणि एकूण चौरास पट्ट्यामध्ये जवळपास 7000 विहिरी आहे. आणि इथे एक भूजल मूल्यांकन आम्ही आमच्या डिपार्टमेंटतर्फे करत असतो. त्याच्यामध्ये या भागातला उपसा हा दर 2-4 वर्षानंतर किती वाढत गेला याचे फिगर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 2004 साली 157 पट होता. म्हणजे तुमचं पाणी जेवढं मुरून राहिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपला उपसा असल्यामुळे भूगर्भातून भूजलाची पातळी खाली खाली जात आहे. या ठिकाणी पाण्याची पातळी काय होती हे तुम्हाला आता 1974 साली ती होती 12, 85 साली 14 आणि 2017 साली ती 19 मीटरवर जाऊन पोचली आहे. आता हे तुम्हाला एका आपण इथे 33 वर्षाची वॉटर लेवल आपण घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 1985 साली 6.5-7 मीटरवर वॉटर लेवल होती आणि ती आता 2018 साली ही 19 मीटरवर गेलेली आहे. ही पावसाळ्याची आहे. तशीच उन्हाळ्याची लेवल देखील अशी 8 मीटरपासून 19 मीटरपर्यंत गेलेली आहे. आता दोन्ही याचा जो इथे संगम केलेला आहे पावसाळ्याची म्हणजे हिवाळ्याची आणि उन्हाळ्याची आणि त्याचा ट्रेंड काय आहे हा खाली खाली दिसतो आहे तुम्हाला गेलेला. तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामुळे तिथल्या विहिरी ज्या आता चालत नाही आहे आणि सिंचनावर त्याचा खूप मोठा अनिष्ट परिणाम झालेला आहे. इथे हे चित्राच्या माध्यमातून दाखवलेला आहे. हा पिवळ्या भागाच्या खाली हा जो निळा पट्टा आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे पाणी साठलेलं राहायचं. परंतु आजची परिस्थिती 85 पूर्वीची डावीकडल्या पिक्चरमध्ये आहे आणि उजवीकडल्या पिक्चरमध्ये तुम्हाला असं दिसेल की तुमचा भाग जो आहे हा अगदी खालचा 1-1.5 मीटरच फक्त त्याच्यामध्ये पाण्याचा राहिलेला शिल्लक आहे. आणि त्या ठिकाणी याच्यावर मात करण्यासाठी आपल्या तिथे जे खातं आहे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा भंडारा यांच्या माध्यमातून आतापर्यंत मागील 8-10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये हे पुनर्भरणचे प्रकल्प घेणं सुरू आहे. ज्याच्या माध्यमातून पाण्याची पातळी किंवा भुजाचं जे पोटेन्शियल आहे ग्राउंड वॉटर पोटेन्शियल म्हणतो आपण ते वाढण्यास मदत झालेली आहे. आणि परंतु हे प्रकल्प जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात घ्यावं लागेल आणि फक्त 4च महिने पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकते नाल्याच्या माध्यमातून. म्हणून आपण एक अभिनव कल्पना अशी निर्माण केलेली आहे की जर गोसी प्रकल्पामध्ये इतकं भरपूर पाणी आहे तर त्या पाण्याच्या माध्यमातून आपण भूजल पुनर्भरण करू शकतो काय. ही संकल्पना आमच्या डोक्यात जेव्हा आली तेव्हा आम्ही एक मॉडेल तयार केलं आणि मॉडेल असं आहे की आपण चौरास पट्ट्याच्या जिथून सुरुवात होतो ब्लॉक केलेल्या सिमेंटच्या यांनी तिथे आपण विहिरी घ्यायच्या या पट्ट्यामध्ये आणि त्या पट्ट्यामध्ये विहीर घेऊन आपण तिथे पुनर्भरणाचं जे पाणी आहे ते कॅनलमधून घ्यायचं आणि 12ही महिने त्याला आपण पाणी पुरवायचं जेणेकरून मोठ्या प्रमाणावर भूजलाचं पुनर्भरण होऊन तिथे आपण पाण्याची पातळी ह्या आपण उंचावू शकतो. आणि ज्या विहिरी आता आपण एका पिकाला देखील कमी पडून आलेल्या आहे त्या ठिकाणी आपण पूर्ववत 2 ते 3 पिकं घेऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करू शकतो. अर्थात याला साधारण 5-10 वर्षाचा काळ लागणार आहे पण परिस्थिती हळूहळू वाढत चांगली जाईल. त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट राहील आणि अशा प्रकारे आपण जर तिथे राबवला कार्यक्रम तर एक चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि हा प्रकल्पाचं जी संकल्पना आहे ही इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे ज्यांचे गोसी प्रकल्प ज्यांनी बांधलेला आहे त्यांच्याकडे आपण ही संकल्पना मांडलेली आहे. आपण आपलं प्रस्ताव दिलेला आहे आणि तो मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. तो जर मंजूर झाला तर या चौरास पट्ट्यातील 60 गावांचा प्रश्न हा निश्चितपणे सुटू शकेल असं मला वाटते. आणि त्याचं जे मॉडेल आहे हे कसं आहे तुम्हाला दाखवतो. हा निळा दाखवलेला हा जो कॅनल आहे त्या कॅनलच्या बाजूला आपण काही विहिरी दाखवलेल्या आहेत. इथे फक्त 3च विहिरी दाखवल्या अशा आपण 15 ते 20 विहिरी घेणार आहे त्या चौरास पट्ट्याच्या बरीड चॅनलमध्ये. आणि त्या चॅनलमध्ये त्या लेक बँक कॅनल जो आहे आपला त्या कॅनलच्या माध्यमातून आपण तिथे पाणी 3 फिल्टरच्या माध्यमातून 3 वेळा ते फिल्टर करून आपण भूगर्भात सोडणार आहे आणि पाण्याची पातळी वाढवणार आहे. तर या मॉडेलप्रमाणे आपण साधारणपणे 3000 कोटी लिटर पाणी आपण एका वर्षाला टाकू शकू. म्हणजे 300 दिवस आपण जर प्रकल्प चालवला म्हणजे साधारणपणे 4000 ते 5000 विहिरीला जे वार्षिक पाणी लागते
तेवढं पाणी आपण त्याला उपलब्ध करून देऊ शकू आणि ही जी परिस्थिती जी आहे निर्माण झालेली आहे त्याच्यावर हळूहळू मात करू शकू असं आम्हाला निश्चितपणे वाटते. आणि या प्रकल्पाला मूर्त स्वरूप येण्यासाठी आता जास्त दिवस लागणार नाही. तर मला अपेक्षा आहे की हा प्रकल्प आपण झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक चांगलं चित्र दिसेल. एवढंच बोलून मी आजचे हे माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि चौरास्वरचं माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. या संदर्भामध्ये एक ड्रोनचं शूटिंग केलेलं आहे, ते पाहून तुम्हाला आवडेल ते असं मला वाटते. तर एक 1 ते 1.5 मिनिटाची फिल्म आहे ती फिल्म पाहिली तर तुम्हाला या प्रकल्पाची आणि याची संकल्पनेची तुम्हाला कल्पना येईल. हे जे प्रकल्प ॲक्च्युली राबवलेले आहे त्याचं शूटिंग आपण घेतलेलं आहे. ही फिल्टर वेल 3 ते 4 वेळा आपण पाणी फिल्टर करतो. अगदी शुद्ध पाणी बाहेर त्या भूजलामध्ये चाललेलं आहे. या त्या 3 विहिरी आहे आणि रिचार्ज ट्रेंच आहे. तर ही संकल्पना आहे, पण या संकल्पनेद्वारे आता आपल्याला जे उपलब्ध आहे ते 4 महिन्याचं पाणी मिळतं आहे. आणि आपल्याला आता रिसेंटली आमचे पद्मने साहेब इथे उपस्थित आहे, वरिष्ठ वैज्ञानिक भंडारा, त्यांनी कॅनलच्या बाजूला असे प्रोजेक्ट राबवलेले आहे, नाला आणि कॅनल कटिंग. त्या ठिकाणी आता पावसाळ्याचं पाणी संपल्यानंतर कॅनलचं पण पाणी त्यांना मिळतं आहे. म्हणजे 12ही महिने त्यांना ते उपलब्ध होऊ शकते. त्याच्यामुळे आता हे नवीन त्यांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे. आणि एक मेगा रिचार्ज प्रोजेक्ट जो मी आता दाखवला तो आपण धरणाच्या खाली घ्यायचा आपण संकल्पना दाखवलेली आहे. तर हा प्रकल्प जो आहे झाला तर त्या भागामध्ये एक क्रांती होऊ शकते आणि लोकांना भूजलापासून सिंचनासाठी चांगला उपयोग होऊ शकेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. हां, ठीक आहे. हां हां पण नाला जो असतो तो शासकीय असतो. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला वरिष्ठ वैज्ञानिक भंडारा यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल. अकोला जिल्ह्यातले. हां हां हॅलो. हां नाही, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला. पुढचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला हां. आणखी. त्याच्या पुढचं काम ते मोठ्या प्रमाणात करायचं आहे आम्हाला. हां त्याच्यासाठी मी तहसीलदार साहेबांना अर्ज केला. हां. तर तहसीलदार साहेबांनी सांगितलं तुम्हाला परवानगी देता येत नाही. हं. मग आता याच्यासाठी काय करायचं आम्ही? पहिले तर मी करून बसलो. मग 5 वर्षापूर्वी मला परवानगी देता येते, ते मी काम केलेलं आहे, त्याचे फायदे लोकांना दिसून राहिलेले आहे. मग आज परवानगी का नाकारण्यात येत आहे असा माझा प्रश्न आहे. नाही, आता शासकीय नाल्यामधून समजा तुम्ही पाणी घेतलं हां आणि तुमच्या विहिरी समजा तुम्ही आपल्या कास्तकारांनी आपल्या शेतात खदल्या हां. तर हा प्रकल्प होऊ शकतो. विहिरी तर भरूनच राहिले, त्याच्यामुळेच लक्षात आलं आमच्या की याचा फायदा परंतु होऊन राहिले. तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगायचं, देऊळगावात पातूर तालुक्यातील हे मी पाहिलेलं गाव आहे, कारण मी अकोला जिल्ह्यात काम केलेलं आहे. हां बोल. तर बहुतेक हे गाव म्हणजे बाळापूर रस्त्यावर आहे. बाळापूर रस्त्यावर हां, पातूर 8-10 किलोमीटरवर आहे मध्यात.
म्हणजे याच्या अगोदर का म्हणतात ते पाचोरवरून 6 किलोमीटर. कांद्याचं गाव जे आहे त्याच्या अगोदर आहे. हो हो हो. हां, तर तिथे भूशास्त्रीय परिस्थिती अशी आहे की तिथे डेक्कन बेसाल्ट नावाचा खडक आहे. हा हा. हां, तिथे आणि इथे मी जे सांगितला प्रकल्प, या प्रकल्पाच्या एरियामध्ये पिवळी माती आणि रेती आहे. तर आणि इथे पाण्याची लेवल खूप खाली गेलेली आहे आणि इथे त्याची क्षमता घेण्याची जी आहे ही तुमच्या तिथल्यापेक्षा जवळपास 100 पटीने जास्त आहे. आपण जे सांगता साहेब हे बरोबर आहे, पण आमच्या गावचे जमिनीचे 2 भाग पडतात. जो पश्चिमेकडचा भाग आहे हा वेगळा आहे, तो मुरमाळ भाग आहे हां. आणि खाली तो दगड आहे. तुम्ही सांगता तसा हां. काळा दगड आहे. बरोबर. परंतु आमच्या विहिरी 20-25 फूट ज्या आहेत त्या चार्ज होऊ शकतात. तुमच्याकडे पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी किती राहते सांगा? पावसाळा संपला आहे, हा, हा. किती हातावर पाणी राहते? तरी माझ्या शेतात जे आहे आता हे काम केल्यामुळं 20 फुटावर 25 फुटावर पाणी राहते माझ्या. हां, तर म्हणजे तुमच्या इथे काम करण्यासाठी तिथे वाव आहे. हां. जर तुमची बाकीचे जे विहिरी आहेत ते 70 फुटावर आहेत. हो, तर 9 ते 10 फुटावर समजा पावसाळ्यानंतर पाणी आलं असेल तर आपल्याला हे प्रकल्प राबविण्याची गरज नाही. नैसर्गिकरित्या तो दगडामध्ये पाण्याचा साठा होतो असं आपण गृहीत धरतो. परंतु 10 फुटाच्या खाली वॉटर लेवल पावसाळ्यानंतर जर राहत असेल तर आपण आर्टिफिशियल रिचार्ज ज्याला म्हणतो आपण, पुनर्भरण, कृत्रिम पुनर्भरण, हे आपण करू शकतो. तर तिथे असं करता येईल. तुम्ही या ज्या विहिरी किंवा करायच्या आहे या विहिरी तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्याला चॅनेल तुम्ही त्याला कनेक्ट करा. विहिरी स्वतः शेतावरच आहेत आमच्या. हां, फक्त आणि नाला इकलंच हे जे पाणी वाहून जाणार आहे तेच तुम्हाला वापरायचं आहे. जे नदी नाल्याला पुढे वाहून मिळणार आहे ते तुम्ही अडवून तिथे तुम्ही वापरणार आहे. तर त्याला काही हरकत नसावी. तुम्ही पुन्हा एकदा जा आणि आमच्या लेवलला आम्हाला काही समजा करता येईल तर आम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे प्रयत्न करू. बरं, दुसरा एक प्रश्न माझा असा आहे, आपण जे सांगितलं आता हं. आमच्या इथून वरच्या साईडला एक क्लास म्हणजे मोरणा प्रकल्प आहे. हां मोरणा प्रकल्पाचा कॅनॉल जातो. हां त्या कॅनॉलच्या याच्यावर माझं शेततळ आहे मोठं 44 बाय 44चं. मी यांना विनंती अर्ज केलेला आहे की साहेब आम्ही स्प्रिंकलरनं पाणी देतो किंवा ड्रिपनं पाणी देतो, हां त्याच्याकरता माझं शेततळ भरून देत जा. हां एका पाळीला एक वेळ मला भरून दिलं तर मी पाट पाणी देत नाही, त्याच्यामुळे माझी पाण्याची बचत होते. तर ते कसेही सांगतात की आम्हाला तसं करता येत नाही. हे नाही योग्य आहे का? आता त्यांच्या आता नियमामध्ये दुसरा प्रश्न आपण जे सांगितलं हां की या कॅनलच्या काठावर विहिरी खोद्या. आम्ही असं केलं की 15-20 जे शेतकरी आहेत आमचे, त्यांनी शेततळे घ्यायचे आणि ते शेततळी या कॅनलच्या पाण्यानं भरून घ्यायचे आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. हे होऊ शकत नाही का? आपण जे कल्पना सांगितली तीच आम्ही मानून राहिलो. आता त्याच्यामध्ये काय, इरिगेशन डिपार्टमेंटला नियमाच्या चौकटीत राहून जे करता येईल ते त्यांनी तुम्हाला सांगितलं, पण तरी तुम्ही पाठपुरावा केला आणि त्यांनी चार्जिंग म्हणजे तुम्हाला काही चार्ज लावून त्यांनी भरून दिलं तुमचं तळं, त्यात मार्ग निघू शकतो का याच्याबद्दल मी चौकशी करतो. कारण इथे इरिगेशन डिपार्टमेंटचे उच्च अधिकारी आहेत आणि त्यांना आम्ही विचारून, म्हणजे विदर्भाचे प्रमुख आहेत इथे नागपूरला, त्यांच्याशी विचारून तुम्ही तुमचा पत्ता किंवा काहीतरी द्याल मला आणि मी तुम्हाला कळवतो. काय व्यक्तिगतरित्या तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मी कळविल माहिती. आपण जे कल्पना मांडली आहे ते आहे आम्ही तुमची प्रत्यक्षात तळमळ करून जी आहे ती माझ्या लक्षात आलेली आहे पुनर्भरणाची. त्याच्यामुळे निश्चितपणे तुमच्या प्रश्नावर मी लक्ष देऊन तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ठीक धन्यवाद आहे. सर. धन्यवाद. अत्यंत नाविन्यपूर्ण असं काम या चौरस पट्ट्यामध्ये सुरू झालं आहे आणि हे सगळं भूवैज्ञानिकांच्या मार्गदर्शनात आणि पुढाकारातून होत आहे. याच्यामुळे त्याच्यामध्ये यश मिळणार याच्याबद्दल वाद नाही. आपण त्यांचं अभिनंदन करू. एक सूचना आहे, ज्यांना कोणाला शंका कुशंका असतील, समस्या असतील, तर आमचा स्टॉल पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेचा आहे. इथे आम्ही सगळे बसणार आहोत. तिथे तुम्ही एकेका वैयक्तिक प्रश्नासाठी आपल्याला सगळ्या कार्यशाळेचं हे गुंडाळता येणार नाही. आम्ही तिथे उपलब्ध आहोत, सगळे भूवैज्ञानिक तिथे आहेत. ज्यांना कोणाला शंका असेल, हा कार्यक्रम संपल्यानंतर बाजूला जे आमचं स्टॉल आहे पूर्ती सिंचनचं, त्या ठिकाणी येऊन आपलं शंका निरसन करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. याच्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये 24/7 हा एक प्रसिद्ध वर्धा पॅटर्नवर काम भूवैज्ञानिकांच्या मार्गदर्शनात झालं. त्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री विजयजी भुसारी हे आपल्याला माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व माझे सहकारी आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणामध्ये मी जे कार्य करत आहे आम्हाला इथे जी सादरीकरणाची जी संधी दिली
त्यांचे मी आभार मानतो. मी माझी पर्सनल ओळख करून देतो. मी डॉक्टर विजय भुसारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, वर्धा. सर्वप्रथम माझ्या यंत्रणेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. सगळ्यांना GSDA एक प्रचलित नाव आहे. त्याची GSDA सगळ्यांना माहीत असावं. जलसंधारण, भूजल विकास आणि जलसंधारण या माध्यमाशी निगडीत आहे. शास्त्रशुद्ध पुनर्भरण भूजलाचं कसं करावं या विषयावर आमचं डिपार्टमेंट सतत मदत करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली आम्ही लोक काम करत आहोत. आपल्याला या ज्या जलसंधारण वारंवार हा विषय फार आता अत्यंत चर्चेला जातो आणि सतत आपल्याकडे पाण्याची टंचाई जाणवते किंवा सतत आपण त्याच्याकडे त्या माध्यमामध्ये चर्चा होत असते. तर याचं मूळ कारण काय? मूळ कारण याचं असं आहे की पाऊस पडतो म्हणजे 700-800 मिलीमीटर पडतो आहे, पण त्याच्यामध्ये असा जो स्पेल आहे, मोठा ड्राय स्पेल जसं ज्याला म्हणतात, एक महिना पाऊस पडत नाही, मग एकदम 200 मिलीमीटर पडतो आणि मग सगळा तो एकदम पडलेला पाऊस वाहून जातो. तर मुख्य उद्देश असा आहे जलसंधारणाचा की शास्त्रशुद्धरित्या जलसंधारण करणे आणि वाहून जाणारं पाणी अडवणे. म्हणून आमच्या आमच्या खात्यामार्फत या दृष्टीने सगळ्यांना मार्गदर्शन होत आहे. दुसरा मुख्य उद्देश आहे पाण्याची गुणवत्ता. पाण्याची गुणवत्तासुद्धा दिवसेंदिवस खराब होत आहे, कारण मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर आहे. ग्रामीण भागामध्ये गावामध्ये बऱ्याच ठिकाणी शेणखताचे खड्डे असतात आणि त्यातूनसुद्धा पाणी पुनर्भरण होऊन पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात. त्याच्यामुळे आमची ही जी संस्था म्हणजे जी यंत्रणा आहे ती सर्वांना मार्गदर्शन करत आहे. असं मार्गदर्शन करताना ते शास्त्रशुद्ध कसं व्हावं याचा आम्ही इथे मी याबद्दल सादरीकरण करणार आहे. आणि मला चांगलं असा हे वाटतं, अभिमान वाटतं आमच्या खात्याचा की आणि सुद्धा पूर्ती ही जी सिंचन समृद्धी कार्यकारी संस्था आहे हे सुद्धा आमच्याकडलं मार्गदर्शन घेत असतात. आणि मुख्य म्हणजे इथे जे माधवराव कोटस्थाने आहे ते सुद्धा आमची जलयुक्त शिवार जी हे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याचे एक तांत्रिक सदस्य आहेत. आणि आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटतं की ते आमच्याकडे वारंवार येऊन किंवा आम्हीसुद्धा त्यांना काही गोष्टी विचारतो काही. तर या सहभागातून अशा प्रकारे जे काम केलं किंवा ही जनकल्याण संस्था यांनीसुद्धा वॉटर बजेटिंग फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. तर अशा प्रकारचं जे मार्गदर्शन जे आहे हे आमचं खातं करत आहे. आणि मला आज इथे 1-2 प्रेझेंटेशन मी बघितले, त्याच्यामध्ये असं प्रकर्षाने जाणीव झाली मला की तंत्रशुद्ध पद्धतीने जर का कामं केले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. तर आजच्या याच्यामध्ये या सादरीकरणामध्ये जलसंधारण माथा ते पायथा, मगाशी जामदार साहेबांनी एक संकल्पना मांडली होती आणि त्याच याला धरून मी आता ही माथा ते पायथा संकल्पना कशी असते आणि कशी राबवायचा असतो या याच्याप्रमाणे थोडक्यात तुम्हाला एक स्लाईड दाखवतो. आणि साधारणतः आपला जो पाणलोट क्षेत्र आहे ते हे अशा प्रकारचं आपल्याला दिसेल की वरच्या भागामध्ये एक फर्स्ट ऑर्डर ड्रेनेज, ज्याला पहिला प्राथमिक स्वरूपाचा एक ड्रेनेज म्हणजे तिथून येतो, त्याच्यामध्ये आपण टेकाड्याचा भाग हे करा. आणि हा जो आहे हा नदीचा भाग, म्हणजे हे जे 2 नाले येतात तो फर्स्ट ऑर्डर ड्रेनेज, मग सेकंड ऑर्डर. तर अशा प्रकारे नाल्यांचं वर्गीकरण करणं हे फार महत्त्वाचं आहे. कुठेही नाला खोलीकरण करणं, कुठेही कोणते स्ट्रक्चर बांधणं यांनी उपयोग होत नाही. तुम्ही सेकंड ऑर्डर जर का लूज बोल्डर स्ट्रक्चर बांधले तर ते सगळे वाहून जातील. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर का स्ट्रक्चर्स तुम्ही तयार केले, म्हणजे आता वरच्या भागात आपण बघा की लूज बोल्डर म्हणजे दगडी बांध ज्याला म्हणतो, नंतर खाली आपण पाथ्याशी माथापर्यंत येतो, खाली तिथे CCT म्हणजे कंटिन्युअस कंटूर ट्रेंचिंग हे असायला पाहिजे. नंतर खाली आल्यानंतर गॅबियन बंधारे आहे, मग सिमेंट बंधारे आहे, मग भूमिगत बंधारे आहे आणि खालच्या भागात अशा प्रकारे मग एक आपण भूमिगत बंधारे, अशा प्रकारचं स्ट्रक्चर्स आपण करायला पाहिजे. नाला खोलीकरण करताना माझी सगळ्यांना एक विनंती आहे की मगाशी चंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की पाण्याची पातळी जर का नाल्या पात्राच्या वर असेल किंवा तिथपर्यंत असेल तर नाला खोलीकरण करू नये. नाला खोलीकरण केलं तर काय होईल की तुमच्या विहिरीतलं पाणी सगळं नाल्यात जाईल. त्याच्यामुळे पाण्याची पातळी जी विहिरीतली आहे ही नाल्याच्या अस्तित्वात असल्याच्यापेक्षा खोल असली पाहिजे, जेणेकरून पुनर्भरण होण्यास मदत होईल. म्हणजे नाला पात्रातलं पाणी जे आहे ते तुमच्या विहिरीत जायला पाहिजे. तुमच्या विहिरीतलं पाणी नालापात्रात जायला नको, नाही तर हे रिव्हर्स अशा प्रकारचं
हे होईल. त्याच्यामुळे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचं मार्गदर्शन सतत घेत असतं. त्यांच्यामार्फतसुद्धा या विविध जलसंधारण माध्यमातून कार्यशाळा तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर आयोजन केलं जातं आणि त्याचंसुद्धा आम्ही मार्गदर्शन सगळ्यांना करत असतो. त्याच्यामुळे नाला खोलीकरण आजकाल सगळं झालं आहे की नाला खोलीकरण करा, नाला खोलीकरण करा, पण ते शास्त्रशुद्धच झालं पाहिजे. तुम्ही सतत नाला खोलीकरण केलं आणि त्यात काही बांध टाकले नाहीत तर सर्व पाणी वाहून जाईल आणि आपला जो मूळ उद्देश आहे तो सफल होणार नाही. तर ही अशी एक आपलं अशा प्रकारे आपण माथा ते पाळता हे करायला पाहिजे. अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर्स आहेत. गॅबियन बंधारे कसे असावे, ते मगाशी मी जे CCT सांगितलं तर अशा प्रकारचा CCT आपण घ्यायला पाहिजे. याच्या डोंगराच्या उतरणीवर अशा प्रकारचं जर का CCT घेतले तर यामध्ये पाणी वाहतं. आणि याचा एक मुख्य उद्देश होतो की जे सिल्ट आहे म्हणजे जो गाळ असतो तो वरूनच वाहत येतो. तुम्ही सिमेंट बंधारे जर खालच्या भागात बांधले आणि अशा प्रकारचे उपचार झाले नाहीत तर सगळ्या सिल्ट जे आहे ते नालापात्रात येतं आणि सिमेंट बंधारे काही दिवसांनी पूर्ण बुजून जातात. असं बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला निदर्शनास आलं असेल. त्याच्यामुळे अशा प्रकारची ट्रीटमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. हे दगडी बांध आहे, वनराई बंधारेसुद्धा दिलेले आहेत. नंतर शेततळंसुद्धा आहे एक प्रकारचं, त्याच्यासुद्धा पुनर्भरण होऊ शकतं काही माध्यमातून. हा पाझर तलाव आहे. सिमेंट बंधारे सगळ्यांनी पाहिलेच आहे. मी जस्ट तुम्हाला एक सांगायचं. नंतर काही भूमिगत बंधारे आहे. आता मी एक शिकणार आहे. आमच्या वर्ध्यामध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने एक नाविन्यपूर्ण पद्धत आम्ही एक हे केलेली आहे. भूमिगत सिमेंट बंधारा जनरली काय करतात की तुम्ही मातीचं असतो, माती मिळत नाही आपल्याला, काळी माती चिकण माती मिळत नाही आणि धुम्मस आपण करू शकत नाही त्याच्यावर व्यवस्थित. त्याच्यामुळे आम्ही सिमेंट बंधारे, भूमिगत सिमेंट बंधारे 6 इंचाची वॉल आम्ही एक तयार केली आहे आणि यांनी बराचसा फायदा झाला आहे. कशा प्रकारे राबवतो मी पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला सांगतो. हे नवीन प्रकारचं एक स्ल्यूस वॉल हे जे आहे हे सिल्ट याच्यामध्ये हा जर का वॉल उघडला सिमेंट बंधारा याच्यामध्ये तर गेट न लावता हे स्ल्यूस वॉल जर का लावले आणि ज्या वेळेला पहिला म्हणजे पूर येतो तर हा वॉल जर का उघडले तर ही सिल्ट सगळी याच्यातून निघून जाते. नंतर मग कालांतराने पाणी हळूवार वाहणं सुरू झालं की मग हा वॉल बंद केला म्हणजे चांगल्या पाण्याचं म्हणजे शुद्ध पाण्याचं सिल्ट वितरित अशा प्रकारचं इथे पाण्याचा साठा निर्माण होतो. हे सिमेंट बंधारे आहेत. या ठिकाणी जसं मी सांगितलं होतं तिथे स्ल्यूस वॉल आहे. तर अशा प्रकारचे बरेचसे बंधारे आम्ही वर्धा जिल्ह्यात बांधलेले आहेत. नंतर हे भूमिगत बंधारे आहे. काही ठिकाणी आम्ही ते काळ्या मातीचे बंधारे करून पाहिले परंतु माती अत्यंत कठीण आहे उपलब्ध होणं, कारण शेतकरीसुद्धा काळी माती उपलब्ध करून देत नाही. त्याच्यामुळे मग सिमेंट बंधारे आम्ही केले. या ठिकाणी पाण्याच्या पातळीत कशी वाढ झाली आहे याचं आम्ही हे केलेलं आहे. नंतर हा जो वर्धा पॅटर्न आहे याच्यामध्ये आमच्याकडे बऱ्याचशा पिण्याच्या पाण्याचे स्रोत असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरणासाठी आम्ही कार्यक्रम राबवला. पिण्याच्या पाण्याची विहीर असते, आजूबाजूला सुद्धा शेतकऱ्यांच्या विहिरी असतात. इथून पाणी सतत उपसत तर त्यांच्यासुद्धा पाण्याची पातळी कमी होत असते. बरीचशी तक्रारी येतात की आमच्या या नळ योजनेच्या विहिरीचं सतत 24 तास उपसा असल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली. तर आम्ही अशा प्रकारचा एक वर्धा पॅटर्न तयार केला आहे. मी पुढे तुम्हाला क्लिप दाखवतोच, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिगत बंधारा, नाला खोलीकरण. तर नाला खोलीकरण म्हणजे काय की रिव्हर्स ग्रेडियंट जो आम्ही एक नवीन पद्धत म्हणजे अर्थात जुनी पद्धत होती ती की डोह तयार करणे म्हणजे वरच्या भागामध्ये 1 मीटर नंतर एक स्टेप बाय 2 मीटर समजा 3-2.5 मीटरपर्यंत अशा स्टेपमध्ये तुम्ही जर का नाला खोल केला तर डोह तयार होऊन पाणी साठा निर्माण होतो. जर का सतत तुम्ही नाला खोलीकरण केलं तर पाणी सगळं वाहून जाईल. तर अशा रिव्हर्स ग्रेडियंट आम्ही असे कार्यक्रम जो आहे आम्ही एक साधारणतः 100 गावांमध्ये राबवला आहे. आणि पूर्ती सिंचन योजनेमध्ये सुद्धा सेगमेंट वाईज त्यांनीसुद्धा बरेचशा अशा ठिकाणी डोह निर्माण करून नाला खोलीकरणाची पद्धत हे केली आहे. तर या वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला असं दिसेल की एक तर तुम्हाला रिव्हर्स ग्रेडियंटमध्ये नाला खोलीकरण आम्ही केलेलं आहे आणि काही ठिकाणी बॅरेजेस ठेवले आहे. कारण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा विरोध होतो नाला खोलीकरणाला, कारण शेतकऱ्यांचा रस्ता जो आहे तो एखाद्याला बंद होतो. त्याच्यामुळे मध्ये 50-50, 60-60 मीटरचे जर का आपण बॅरेज ठेवले तर पायवाटसुद्धा शेतकऱ्यांना रस्त्यावर इकडे तिकडे आजूबाजूला जाताना मदत होते आणि पाणीसाठासुद्धा निर्माण व्हायला मदत होते. जे नाला खोलीकरणातलं झाल्यानंतर सगळं पाणी जे आहे उतारावरून वाहून जात नाही आणि ते पाणी साठून राहतं.
मी एक केलं, आम्ही प्रयोगांत असं दिसलं की नाला खोलीकरण का बरं करावं. तर नाला खोलीवर जी सील्ट आपली आहे ती इम्परमिएबल, म्हणजे ज्यातून पाणी झिरपत नाही. तर आम्ही एक अभ्यास असा केला होता की आम्ही ते सॅम्पल घेऊन त्याची म्हणजे पाणी मुरण्याची क्षमता काढली होती. तर असंच लक्षात आलं की सगळा गाळाचं असल्यामुळे, क्ले असल्यामुळे पाणी झिरपत नाही. आणि तो गाळ जर का काढला आणि नाला खोल केल्यानंतर परत त्याचं सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये असं दिसलं आम्हाला की पाणी मुरण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे गाळ काढणं हे नाला खोलीकरणाचं प्रमुख हे राहावं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नाला खोल करताना दगडामध्ये जो तुम्हाला मुरुम मिळतो खूप जास्त त्याच्यात खोदू नये. कारण एकदा तुम्ही जर का खोदला तर घाण पाणी, सांडपाणी त्याच्यात जाऊन जो जलधारक प्रस्तर आहे तो कंटॅमिनेट म्हणजे दूषित होतो. आणि एकदा जर का दूषित झाला तर परत तो त्याच्यामध्ये पाण्याच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे नाला खोलीकरण करताना साधारणतः 2 ते 2.5 मीटर असं लक्षात आलेलं आहे की त्याच्या पलीकडे नाले खोल करू नये. तर हा वर्धा पॅटर्नचा आम्ही एक 3 प्रकारे असं भूमिगत बंधाऱ्याचं एक संकल्पचित्र आहे. नंतर रिचार्ज शॅफ्ट टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की सगळे आजकाल रिचार्ज शॅफ्ट घ्या असं सगळीकडे आजकाल प्रत्येक जिल्ह्यात झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर पाणी पुनर्भरणाचं काम आपण रिचार्ज शॅफ्टच्या माध्यमातून आपण करतो आहे. आणि अशा प्रकारचं जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं की रिव्हर्स ग्रेडियंटमध्ये या ठिकाणी 1 मीटर, 1.5 मीटर आणि 2 मीटर, तर अशा प्रकारचं आपण नाला खोलीकरण हे अपेक्षित आहे. हे आम्ही एक मॉडेल तयार केलं होतं. हा नाला इकडे पाणी वाहत आहे, या ठिकाणी 2 मीटर आहे, इकडे 1.5 मीटर आहे आणि इथे 1 मीटर. आणि त्या प्रत्येक ज्या सेगमेंटमध्ये एक रिचार्ज शॅफ्ट टाकला आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे विहिरी, बोरवेल झालेले आहेत 200 फूट, 300 फूट. आणि असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः शेतकरी जे विहीर खोदतात त्याची 15 मीटरपर्यंत खोलीची क्षमता असते. आणि 15 मिनिटानंतर दगड लागतो आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिकली आपण विहीर खोलू शकत नाही. तर अशा ठिकाणी आपण इनवेल जेव्हा बोर मारतो तर रिचार्ज शॅफ्टची संकल्पनासुद्धा तशीच आहे की हा 15 मीटरचा दगड जो आहे हा याच्यामध्ये आपण छेदून खालचा जो म्हणजे एक्विफर आहे त्याच्यामध्ये रिचार्ज शॅफ्टच्या माध्यमातून पाणी पुनर्भरण फार चांगल्या पद्धतीने करता येतं. तर अशा प्रकारचे हे रिचार्ज शॅफ्ट आपण मोठ्या प्रमाणावर सध्या याच्यामध्ये करतो. तर असं मॉडेल जर का आपण तयार केलं की रिव्हर्स ग्रेडियंट म्हणजे 300 मीटरचा नाला असेल तर एक जिथे 2 मीटर, 1.5 मीटर आणि 1 मीटर, तर अशा प्रकारे स्टेपसारखं. आणि नंतर परत मग इकडे 1 मीटर, म्हणजे असा एक डोह तयार होतो. या प्रत्येक सेगमेंटमध्ये एक रिचार्ज शॅफ्ट टाकलेला आहे आणि या ठिकाणी भूमिगत बंधारा टाकला आहे. तो भूमिगत बंधारा साधारणतः आपल्या इथे मुरुमाचा जो थर असतो 7 ते 8 मीटर असतो. 7 ते 8 मीटरमधून जसं वरून पाणी वाहतं तसं जमिनीखालूनसुद्धा पाणी वाहत असतं. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारचं एक मॉडेल जर का तयार केलं तर याच्या वरच्या भागात जे आहे, याच्या वरच्या भागात या मॉडेलमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल, त्याच्या वरच्या भागातल्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत आणि इकडे आपली जी नळ योजनेची विहीर आहे तर या पूर्णतः पाण्याची पातळी चांगली वाढते. म्हणजे इकडे आपण बोरवेल जरी घेतलं तरी रिचार्ज शॅफ्टद्वारे आपण त्या जो मुरुम खाली लागला आहे दगडाच्या, एकदम कठीण दगडाच्या, तिथेसुद्धा पुनर्भरण करू शकतो. नाल्यात पाणीसाठासुद्धा आपला वाढतो. आणि प्लस भूमिगत बंधाऱ्यामुळे जे या भागातून पाणी, जे इथे वेदर्ड फ्रॅक्चर्ड वेसिक्युलर बसॉल्ट असं लिहिलं आहे, हा दगडाचं नाव आहे, तर या ठिकाणी जे पाणी वाहून जाईल तर तिथेसुद्धा ते ह्याची स्ट्रीप दाखवली आहे तुम्हाला, तिथे लिहिलं आहे सबसर्फेस डॅम, तर तिथे त्या ठिकाणीसुद्धा पाणी अडतं आणि पाण्याच्या पातळीत चांगली वाढ होऊ शकते. तर अशा प्रकारचा प्रयोग आम्ही एक नवीन पद्धतीच्यावर आम्ही बरंचसं संशोधनही केलं आहे. आणि आमचं असं लक्षात आलं की 4 ते 5 वर्ष आतूनही झाले तरी पाण्याची टंचाई त्या भागात राहत नाही आणि शेतकऱ्यांचंसुद्धा विहिरीचं पाणी वाढलेलं आहे. याचं शास्त्रीय म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आम्ही हे सिद्ध करून दाखवलं आहे याच्यामध्ये. अशा प्रकारचं आपण भूमिगत सिमेंट बंधार घेताना अशी वॉल आपण तयार करतो, एक साधारणतः 7 मीटरची COT तयार करतो आणि अशा प्रकारचं बॉल करतो. रिचार्ज शॅफ्टचं सुद्धा संकल्पना या ठिकाणी 30 ते 35 मीटर आपण बोर घेतो, त्याच्या बाजूला 1 ते 1 बाय 1.5चं चेंबर बांधून त्याच्यामध्ये असं जाड रेती किंवा असे टोळगोटे टाकून. तर मुख्य उद्देश काय आहे की पुनर्भरणाचा, की गाळ विरहित पाणी आपण पुनर्भरण करायला पाहिजे. काही पाणी टाकून आपण ॲक्विफर नाही तर आपला जो जलधारक प्रस्तर आहे तो सील होईल, म्हणून गाळ विरहित पाणी आपण टाकायला पाहिजे.
या शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला असं देईल की आम्ही रिचार्ज शॅफ्ट आहे त्याच्यावर झाकण ठेवलं आहे, परंतु या भागामध्ये खाली त्याला होल केलेले आहेत आणि त्या होलमधून पाणी साईडनी जातं आणि त्या जे आपलं बोर आहे ते केसिंग पाईप आहे त्याच्यामध्ये छिद्र केले आहे, त्यातून ते पाणी सगळं खाली मुरत असतं. आणि वरचं जे आपण झाकण ठेवलं आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की वरून जर का पाणी गेलं तर पूर्ण ते बुजून जाईल, म्हणून आपण ते वरती रिचार्ज शॅफ्टला झाकण ठेवलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही सुद्धा रिव्हर्स ग्रेडियंटमध्ये जे नाला खोलीकरण केलं तर अशा प्रकारे केलं आहे. मगाशी मी तुम्हाला जो बंड म्हटलं होतं की अशा प्रकारचे जर का बंड्स तुम्ही ठेवले तर या सेगमेंटमध्ये याला म्हणतात नाला ट्रेंच, त्याच्यामध्ये पाणी साठा निर्माण होऊन मग या ठिकाणी जर का तुम्ही रिचार्ज शॅफ्ट घेतले तर हे आयडियल स्ट्रक्चर तयार होतं. आणि एक साधारणतः असा आम्ही अभ्यास जो केलेला आहे तर 1.5 स्क्वेअर किलोमीटर एरिया सभोवतालचा म्हणजे अपस्ट्रीम साईडचा त्याला रिचार्ज होतो आणि चांगल्या प्रकारे पाण्याचं पुनर्भरण. अशा प्रकारच्या ट्रेंचेस आपण केल्या आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते चौकोनी काटकोनी याच्यामध्ये की रिचार्ज शॅफ्ट दिसतो आहे तिथे, तर तिथून सुद्धा त्याला सुद्धा वरती असं साईडनी पाणी जाऊन त्याचं पुनर्भरण होत असतं आणि अशा प्रकारे नाला खोलीकरण केलं आहे. दुसरी गोष्ट इथे तुम्हाला असं दिसेल की नाला खोलीकरण करताना ही जी माती आहे ही माती अगदी साईडनी टाकतात, ती साईडनी न टाकता थोडी लांब टाकावी, कारण या चित्रामध्ये इथे अगदी जवळ टाकली आहे. कारण काय होतं पावसाने ते पुरत माती पूर्ण येते इकडे खाली, त्याच्यामुळे लांब टाकायला अत्यंत आवश्यक आहे. ते अशा प्रकारचं या ठिकाणी याचं भूमिगत सिमेंट बंधारा आहे, त्याची हाईट मात्र आम्ही फक्त 2 फूट वर ठेवली आहे. त्याचं कार्य असं आहे की खालचं पाणी अडवणे, वरचा उद्देश नाही, कारण कधी त्याच्यामुळे 2 फूटच फक्त हाईट ठेवली आहे. कारण त्याला जास्त जर का केलं असतं तर ते इकॉनॉमिकल स्ट्रक्चर होत नाही, त्याची कॉस्ट खूप वाढते. फक्त त्याचा सब सरफेस म्हणजे भूपृष्ठाखालीलचं पाणी फक्त अडवणं त्याचा मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं परत नाला खोलीकरण आहे. ही COT आपण जी केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी जोपर्यंत लागतं म्हणजे कठीण खडक आणि वेदर्ड रॉक जो विघटन झालेला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण जर का तिथून आपण ती वॉल बांधत आणतो म्हणजे मग बरोबर पाणी साठा हळूहळू वर म्हणजे अडून निर्माण होतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे बरेचसे फोटोग्राफ्स आम्ही जी कामं केली आहे ती तुम्हाला लक्षात येईल. आम्ही बऱ्याचशा 100-1 गावांमध्ये कामं केली आहे वर्ध्याला आणि यशस्वी झालो आहे याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी हेलोडी नावाचं गाव आहे, इथे सुद्धा दिसेल तुम्हाला. अशा प्रकारचे कामं केलेली आहेत. इथे रिचार्ज शॅफ्ट दिसत असेल या ठिकाणी. उन्हाळ्यात सुद्धा हे भिडी नावाचं गाव आहे, हे काम इथे केल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाणीसाठा इथे निर्माण झाला. कारण त्यात इथे काय व्हायचं की हा डोह तयार केला आपण तिथे. विहिरीचं पाणी जे आहे बऱ्याच वेळेला ते पंपातून लिकेज होतं, तर तिथे आम्ही ते परत गोळा केलं आणि गुराढोरांना सुद्धा पाणी प्यायसाठी ते अगदी मे महिन्यातला फोटो आहे हा, त्याच्यामुळे इथे सुद्धा पाणी हे झालं, तो डोह आहे तिथे. आणि ही उन्हाळ्यातली पाण्याची पातळी. भिडी नावाचं गाव आहे देवळी तालुक्यात. अशा प्रकारची कामं केलेली आहेत आपण. बाई नळदीची विहीर हा रिचार्ज शॅफ्ट आहे, हा नाला खोलीकरण आपण केलं आहे. हे आम्ही जे अभ्यास केला याचा पाण्याची पातळी वगैरे कशी वाढली, या क्षमतेमध्ये विहिरींचा कसा वाढ झाला, अशा प्रकारे आम्ही हे केलेलं आहे ते. आणि हा त्याचा एरिया म्हणजे जिथे भूमिगत बंधारा गेला तर किती या पद्धतीने किती त्याचं पाण्याचं हे झालेलं आहे, एरिया ऑफ इन्फ्लुएन्स ज्याला म्हणतात, त्या प्रकारे आम्ही अशा प्रकारचं याच्यावर भरपूर अभ्यास केलेला आम्ही आमच्या यंत्रणेने. हे कंपॅरेटिव्ह आहे आणि त्याच्या कशावर त्याचं फॅक्टर्स वगैरे अवलंबून आहे याचं. एक मी तुम्हाला फक्त क्लिप दाखवतो ती. एका गावाचा आम्ही प्रश्न सोडवला पूर्ण आणि हा पूर्वीचा नाला होता आणि नंतर मग आम्ही हा खोल केला. अशा प्रकारे आपण बघता तुम्हाला लक्षात येईल की खोल नाला करताना इथे 2 मीटर 1.5 मीटर आणि या ठिकाणी पुढे मॉडेल कसं वर्क करायचं
या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा पहा इथे दिसत आहे, कारण तुम्हाला असेल रिव्हर्स ग्रेडियंटमध्ये नाला खोल असल्यामुळे डोहर तयार झाला आणि इथे पाणीसाठा आहे, तर जनावरांसाठी फायदा होतो याचा. ठिकाणी कसं मॉडेल वर्क करतं तुम्हाला लक्षात येईल आता. हा पहा रिचार्ज शॅफ्ट आहे, तिथे आपण भूमिगत सिमेंट बंधारा आहे आणि या ठिकाणी हे दगडांची संरचना आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात 85% डेक्कन बसॉल्ट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मॉडेल फार उपयुक्त आहे. मात्र मेटामॉर्फिक जसं भंडारा वगैरे चंद्रपूर वगैरे जो भाग आहे गडचिरोली तिथे मॉडेल काही नाही. पण अशा प्रकारचं जर काही मॉडेल तुम्ही आपलं हे केलं तर बराचसा फायदा आजूबाजूच्या विहिरींना परिसर होतो. हे आपण जे मॉडेल वापरलं तर साधारणतः 5.5 स्क्वेअर किलोमीटर जो परिसर आहे याच्यामध्ये हा इथे उपयोग निश्चितच पाण्याच्या पातळीत वाढ होते. तर अशा प्रकारचं जर का आपण स्टेप बाय स्टेप जर का घेतलं तर बराचसा फायदा होईल. आता तुमच्या पूर्ण हे चित्र लक्षात येत असेल की कसं हे होतं. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. आपलं तिकडे ठरलं आहे ना बोलणं, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे. त्या स्टॉलमध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर तिथे आहे मी, तुम्ही विचारू शकता. मग शासनाचा उपक्रम असेल ना मग आहे ना. बरं, असं काही कोणी म्हणजे तुम्हाला असं फुकटात नाही करून देणार. नाही नाही, ते म्हटलं माझ्या एरियामध्ये मी शासनामार्फत हा उपक्रम राबवण्याची इच्छा आहे माझी. नाही, जलयुक्त शिवार माध्यमातून अशा प्रकारचं तुमच्या गावामध्ये जर काही असेल तर या माध्यमातून तुम्हाला उपक्रम राबवता येईल. तुमचं गाव जर का जलयुक्त शिवार योजनामध्ये असेल तर तिथले वरिष्ठ भूवैज्ञानिक जे आहे तर अशा प्रकारचा कार्यक्रम तिथे हे करू शकतो हा आपण. पॅटर्न जो तुम्ही पॅटर्न आम्हाला दाखवला हो, तर आपल्याकडे बाकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं होतच आहे. या ठिकाणी रिव्हर्स ग्रेडियंटमध्येच नाला खोलीकरण होतात आहे किंवा ते एक बंद ज्याला आपण ठेवतो अशा प्रकारचाच कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणजे शासनाची संकल्पना असं आहे की प्रत्येक ठिकाणी जे नाल्यामध्ये गाळ साचलेला आहे तर ते मोठ्या प्रमाणावर त्याचं काम चालू आहे. इवन तुमच्या म्हणजे ॲग्रिकल्चर ऑफिसर असतील तर नाला खोलीकरणाला त्यांना डिझेलचा पैसा आणि मशीन उपलब्ध करून दिली आहे. तर तुम्हीही जर का त्या यांच्याशी संपर्क साधला तर ही कामं त्यांच्यामार्फत केल्या जातात. जलयुक्त म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा बेनिफिशरी, तुम्हीच नाही तर बाकीचे शेतकरीसुद्धा बेनिफिशरी म्हणून राहतील. जलयुक्त शिवार अभियानमध्ये हा पॅटर्न राबवत नाही सर. पण हां, हो, याच्या जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा चालू आहे ना. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणं चालू आहे. पण हा पॅटर्न राबवत नाही सर. राबवतात ना, न राबवाल का? सगळी हा राबवतातच आहे. रिचार्ज शॅफ्ट तर किती प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिचार्ज शॅफ्ट चालून राहिले. हजार 1,500 लोकसंख्ये. जिल्हा कोणता आहे तुमचा? चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये तर रिचार्ज शॅफ्ट खूप चालू आहे. चंद्रपूर, चिमूर तालुका. हां, चिमूर तालुका. चिमूर तालुक्याच्या ॲग्रिकल्चर ऑफिसरना तुम्ही भेटा, ते नाला खोलीकरणाचं हे होईल. आणि तिथले वरिष्ठ वैज्ञानिक आहे वालदे साहेब, तर त्यांना तुम्ही भेटा. तर तुमचं गाव जर का असेल तर त्याच्यामध्ये करता येईल. आणि अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्याच्यामध्ये हे रिचार्ज शॅफ्ट होऊ शकतात. बऱ्याचशा योजना आहेत. तर तुम्ही वरिष्ठ भूवैज्ञानिक यांना भेटा. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा चंद्रपूर. ओके, थँक्यू सर. बरेच जिल्ह्यातून आलेले आहेत. तर वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रत्येक जिल्हा कार्यालयात यांचं कार्यालय आहे जिल्ह्यात. तर तुम्हाला काहीही पुनर्भरणासंबंधी काही जर का असेल तर तुमच्या संकल्पना तुम्ही तिथे हे करून त्यांच्याशी डिस्कस करून बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही तुमचे सॉल्व्ह करू शकता. ओके सर. डॉक्टर भुसारी साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगला उपक्रम या वर्धा पॅटर्नच्या नावाखाली राबवला गेला. याचं अनुकरण बऱ्याच ठिकाणी व्हावं अशी आपण या कार्यशाळेत अपेक्षा करू. याच्यानंतर जल जंगल जमीन विकास याच्यावर प्रत्यक्ष कार्य ज्या संस्थेने केलं ती संस्था निसर्ग विज्ञान संस्था नागपूर. याचे संचालक श्री प्राध्यापक विजयराव घुगे यांचं मार्गदर्शन आणि सादरीकरण आपण पाहावं. त्यांनी प्रत्यक्ष कार्य कसं केलं आणि त्याचे परिणाम कसे चांगले आहेत हे तुम्हाला प्रत्यक्ष पडद्यावर सुद्धा दिसेल. त्यांना मी विनंती करतो. इथे उपस्थित सर्व निसर्गप्रेमी जलप्रेमी, खरं तर जलच्या संदर्भामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याशी आज सुसंवाद चालला आहे. आणि जल ही जीवन आहे, पाणी आहे, जल आहे तो कल आहे, हे
हे सर्व आपण ऐकत असतो, पण उद्याचा जर पाणीसाठा टिकवून ठेवायचा असेल तर आज काय केलं पाहिजे किंवा कशामुळे ते होऊ शकतं त्याच्या संदर्भात मी आपल्याशी माझे काही प्रयत्न आणि आम्ही जे गेली 25 वर्ष निसर्ग विज्ञानच्या माध्यमातून काम करतो त्याचं एक आपल्यासमोर ठेवतो आहे. खरं तर माझा विषय आहे जलसाक्षरता ते जलव्यवस्थापन, वॉटर लिटरसी टू वॉटर. कारण आपण बघतोय पाणी हा विषय जेव्हा आपण विचारात आणतो तेव्हा पाणी कुठेही तुम्हाला मग काय सांगितलं गेलं आहे की उघड्या बोडख्या टेकड्यांमधून पाणी कधी वाहत नाही, जंगल नदी की माँ आहे असं म्हणतात. तर जर वरती पायथ्याशी जर झाडोरा असेल, ग्रासलँड असेल, चांगला फ्लोरा असेल तर वॉटर रिचार्ज पण होईल. आणि त्या संदर्भात काय केलं जाऊ शकेल त्या संदर्भात मी असं म्हणेन की आपल्याला माहिती आहे जल, जमीन, जंगल और जानवर हे 4 ज जे आहे त्याच्यावरती आमचा 5वा ज जो आहे जनजीवन तो अवलंबून आहे. कारण सगळ्यात जास्त पाणी माणूस वापरतो पण ते टिकवून ठेवण्यासाठी काम करते जंगल, जमीन आणि तिथली जैवविविधता. तर ही सर्व टिकवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने वन आणि वनाच्या संदर्भात असणाऱ्या जी गावं आहे त्या गावांमध्ये काम